आईस्क्रीम आपण सीझनल जे फ्रूट येतं त्या फ्रूटची बनवत असतो. आज मी एक नवीन प्रकार आणलेला आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण जामुनची आईस्क्रीम पाहणार आहोत. जांभळं मिळतात, जांभळं बाजारात. तर त्या जांभळांची आईस्क्रीम आपण बनवून घेऊया, म्हणजे जेणेकरून ज्यांना शुगरचा त्रास आहे, डायबिटीस असेल, ते लोक ही जामुन आईस्क्रीम खाऊन घेऊ शकतात. तर चला, ही जांभळाची आईस्क्रीम बनवायची कशी ती आता आपण पाहून घेऊया. जांभळाची आईस्क्रीम बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम मी जाड बुडाचं एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात मी 1 कप म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे. त्यात मी पाव कप साखर घातलेली आहे, पाव कप दूध पावडर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून इतकं पॅकिंग जे कॉर्नफ्लॉवर येतं ते पॅकिंगचंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आता हे सगळ्या वस्तू मी मिक्स करून घेते. आता तुम्ही ही साखर घ्या किंवा पावडर शुगर घ्या. मी इथे पावडर शुगर यूज केलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखर घेऊ शकता. आता मिक्स करून घेतल्याच्या नंतरच आपण हे गॅसवर एकदम लो फ्लेम ठेवून हे एकसारखं स्टर करत राहायचं आहे. कंटिन्युअसली आपल्याला स्टर करत राहायचं आहे. अगदी हे मिश्रण जाड होईपर्यंत आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे. मिश्रण अजून जाड झालेलं नाही. याला 5 ते 7 मिनटं लागतात. इथे पाहू शकताय तुम्ही की हे मिश्रण अतिशय जाड झालेलं आहे. आता असंच मी हे स्टर करत आहे आणि गॅस फ्लेम बंद करून घेत आहे. गॅस फ्लेम बंद केल्याच्या नंतर हे थंड करायचंच आहे, पण हे तसंच सोडून न देता आपल्याला स्टर करतच ते थंड करायचं आहे, किंवा जरी तुम्ही सोडलं तरी ते मध्ये मध्ये जाऊन स्टर करत राहायचं. आता ते बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी जांभळं घेतलेली आहेत. ती जांभळं साफ करून घेतले, म्हणजे त्यातल्या मधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि मी मिक्सरच्या जारमध्ये ह्याचं जाडसर असं प्युरे बनवून घेत आहे. मी प्युरे बनवून घेतलेली आहे. ती मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. ही प्युरे कपपेक्षा जास्त झालेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा कपसुद्धा बनवून घेऊ शकता, जर तुमच्याकडे जांभळं जास्त असतील तर मी कपपेक्षा ही जास्त बनवून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, एका दुसऱ्या बाउलमध्ये 1.25 कप म्हणजे 1 कप आणि अजून पाव कप असं व्हिपिंग क्रीम घेणार आहोत आणि ते क्रीम आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर व्हिपिंग मशीन असेल तर व्हिपिंग मशीनच्या सहाय्यानेच तुम्ही हे फेटून घ्या, किंवा मग विस्करच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता. पण त्याच्याने खूप वेळ लागतो आणि हात पण दुखतो. तर तुमच्याकडे व्हिपिंग मशीन असेल तर अतिशय उत्तम. तर व्हिपिंग मशीनच्या सहाय्याने मी हे फेटून घेत आहे आणि अगदी जाडसर करून घेत आहे. पण आपल्याला इतकंही जाड करून घ्यायचं नाही. आपण केकासाठी जे वापरतो, केक बनवून घेण्यासाठी जे क्रीम वापरतो तेच हे क्रीम आहे. पण केकासाठी आपण एकदम जाड करतो, म्हणजे अगदी बाऊल उपडं जरी केलं तरी ते खाली पडत नाही. तर आपल्याला तेवढं जाडसर करायचं नाही. हे क्रीम तेच आहे. व्हिपिंग क्रीम जे आपण केकाला वापरतो तेच हे क्रीम आहे. पण आपल्याला केकाच्या एवढं जाडसर हे क्रीम करायचं नाही. अगदी तुम्ही पाहू शकताय की ही जी मशीन आपण उचलल्यानंतर जो पीक येतो किंवा जे टोक येतं ते असं खाली पडलं पाहिजे, एवढंच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता त्यात आपण मगाशी बनवून ठेवलेली जांभळाची ही जी प्युरे आहे ते आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता जांभळं इतक्या जांभळ्या रंगाची आहेत की यात आपल्याला कलर टाकायची गरज नाही. तर व्यवस्थित जांभळ्या कलरची ही आईस्क्रीम झालेली आहे. अगदी नॅचरल अशी आईस्क्रीम आहे. तर ते जांभळाची प्युरी आणि ते क्रीम एकजीव करून घेऊया. तुम्ही ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकजीवसुद्धा करून घेऊ शकता, किंवा व्हिपिंग मशीनच्या सहाय्याने सुद्धा एकजीव करून घेऊ शकता. आता एका कंटेनरमध्ये किंवा एका डब्यात एअरटाईट डबा पाहिजे, म्हणजे
हे आईस्क्रीम क्रिस्टलाइज नाही व्हायला पाहिजे. एअरटाईट डब्यामध्ये मी हे सगळं आईस्क्रीम यात घालून घेत आहे आणि याला झाकण लावून हे 8 ते 10 तासांसाठी मी हे फ्रीजरला ठेवून देणार आहे सेट करण्यासाठी. आता मी वरून कापलेली जांभळं थोडीशी मी टाकलेली आहेत. आता हे मी फ्रीजरला ठेवते. आता आपण भेटूया 10 तासानंतर. 10 तासानंतर मी डब्बा काढलेला आहे आणि आता आपण हे उघडून बघूया. किती सुंदर अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय की थोडंसं ते घट्ट झालेलं आहे आणि म्हणूनच थोडासा त्याचा कलर फेंट झालेला आहे. तर आता आपण स्कूपरच्या मदतीने हे आईस्क्रीम एका छोट्या बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि असंच्या असं तुम्ही सर्व करून घेऊ शकता. अगदी चवीला भन्नाट अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. आपण घरच्या घरी ही आईस्क्रीम बनवू शकतो किंवा तुम्हाला ऑर्डर जरी घ्यायची असेल तरी तुम्ही अशी वेगवेगळ्या पद्धतीच्या आईस्क्रीम बनवून ऑर्डरसुद्धा घेऊ शकता. अतिशय चवीला भन्नाट आणि अगदीच तोंडात घालताच विरघळणारी अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही तुमच्या घरी कुठली पार्टी असेल, बर्थडे असेल किंवा काही लग्न काही असेल तरी तुम्ही स्वतः घरच्या घरी ही अशी आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता. आता मी आईस्क्रीम सर्व करण्याच्या पूर्वी थोडीशी कापलेली जांभळं मी यात स्प्रिंकल करून घेतलेले आहेत किंवा गार्निश करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जांभळं नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स, काजू आहेत, बदाम आहेत, त्याच्या मदतीने तुम्ही हे गार्निश करून हे सर्व करून घेऊ शकता. अतिशय छान आणि सुंदर चवीला लागणारी आईस्क्रीम तयार झालेली आहे. खूप सुंदर आईस्क्रीम आहे. तुम्ही बनवून कोणाला प्रेझेंट द्यायचं असेल तरीही तुम्ही ही आईस्क्रीम बनवून प्रेझेंट कोणालाही देऊ शकता किंवा मग घरच्या घरी तुम्ही तुमच्या घरी पाहुणे येणार असतील किंवा सण असेल तेव्हाही तुम्ही ही आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका आईस्क्रीमच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.